राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, मग निचाडे होईल मन अपैसे तुझे. बुद्धियोग युक्त झाल्यानंतर अर्जुना, तुझं मन निर्दोष डागविरहित असं तुला आत्मज्ञान मिळेल आणि तुझं मन संपूर्ण साफ होऊन जाईल. निचाडे मन, निचाडे याच्यामध्ये कोणत्याही गोष्टींचं तुझ्यामध्ये शंका पण परंतु किंतु कुठलंही राहणार नाही. मनामधल्या सर्व शंकांचं निरसन होईल. तेथ आणिक काही जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आगवे पारुशेल. पुढचं काही जाणण्याचं किंवा मागचं काही आठवण्याचं किंवा स्मरणात ठेवण्याचं अर्जुना हे आपोआप तू सोडून देशील. पारुशेल म्हणजे मनात सुद्धा तुझ्या येणार नाही. पारुशेल म्हणजे तुला त्याचा आपोआप तिटकारा येईल. कोणत्याही गोष्टीचा तू गरजेपेक्षा जास्त विचार करणार नाहीस. इंद्रियांची या संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. अर्जुना, तुझी बुद्धी जी इंद्रियांच्यामुळे आसक्ती, लोभ, मोह, वासना याच्यामध्ये जी गुरफटलेली आहे, ती मती, ती बुद्धी स्थिर होईल आणि आपोआप आत्मस्वरूपाचा तुझा विचार सुरू होईल. समाधी स्थिती म्हणजे काय याचं तुला ज्ञान होईल. इंद्रियांच्या संगतीने मती भ्रष्ट होते, ती होणार नाही. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. समाधी सुख म्हणजे काय हे तुला उमजल्यानंतर तुझी बुद्धी निश्चळ म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही झालं, कोणताही प्रसंग आला तरी बुद्धी तुझी हलणार नाही. ती केवळ स्थिर राहील आणि विवेकाने विचार करेल. तै पावसी तू सुकळ योगस्थिती. या गोष्टीमुळे तुला योगस्थिती प्राप्त होईल. आपोआप योगस्थिती प्राप्त होण्यासाठी समाधी सुख म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. हे अर्जुनाला भगवंत सांगतायत. तेथ अर्जुन म्हणे देवा. बघा, आत्तापर्यंत बुद्धियोग हा अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेला आहे. भगवंत उभे आहेत, अर्जुन खाली गुडघ्यांवर बसलेला आहे. आत्तापर्यंत रडणारा, हुंदके देणारा, पाठीचा कणा वाकलेला, मान खाली टाकलेला अर्जुन ताठ बसलाय. मान वर करून श्रीकृष्णाकडे म्हणजे भगवंताकडे बघतोय. आणि हा बुद्धियोग झाल्यानंतर अर्जुन भगवंताला विचारतोय. म्हणजे आता रडणं थांबलंय, बुद्धी विचार करायला लागली आहे, परिस्थितीची कल्पना आली आहे, मन थाऱ्यावर आलं आहे किंवा अर्जुन भानावर आलेला आहे आणि तो आता भगवंताला विचारतोय. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रावो आगवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तूच निके, ते पूस पाऊन मेखे मनाचेनी. अर्जुनाने आता प्रश्न केलाय भगवंताला. म्हटलं, आता मी तुमचं सगळं ऐकलं देवा, संपूर्ण बुद्धियोग मी तुमचा ऐकला, परंतु देवा आता मी सांगतो, मी विचारतो, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. इथे भगवंत हसलेले आहेत. कारण अर्जुन आणि अर्जुनाची बुद्धी, अर्जुनाचं मन आता विचार करायला लागलेलं आहे की आपण या रणांगणावर आहोत. आत्तापर्यंत सांगितलेला बुद्धियोग भगवंतानी हा अर्जुनाने ऐकलेला आहे आणि आता तो अर्जुन प्रश्न करतोय. याचा अर्थ अर्जुनाची बुद्धी विचार करू लागलेली आहे. म्हणून भगवंत सहज गालात हसले आहेत आणि काय सांगितलं आहे त्यांनी, अर्जुना तुला हवं ते विचार,
उन्मेखे म्हणजे तुझ्या मनाला ज्या गोष्टीचा आनंद होईल, जी गोष्ट समजल्यानंतर तुला आनंद स्वरूप प्राप्त होईल, अशी कोणतीही गोष्ट तू मला आता विचार. अर्जुन आणि भगवंत या दोघांमध्ये नातं हे गुरु शिष्याचं आहे. शिष्य कोण आहे महाराज? अर्जुन. भगवंत गुरु आहेत तर शिष्यसुद्धा अर्जुन आहे. अर्जुन कोण आहे? अर्जुन जो त्रैलोक्याच्या समस्त धनुर्धारांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्रैलोक्यावर ज्यांनी विजय मिळवला आहे असा हा तो अर्जुन आहे. अर्जुन अत्यंत तरबेज, निष्णात, कुशाग्र बुद्धिमत्तेचा असा हा अर्जुन आहे. आणि अर्जुनाने आता प्रश्न विचारला आहे, म्हणजे तो प्रश्न किती गहन असेल आणि किती विचारपूर्वक असेल विचारलेला, याच्या सगळ्या गोष्टींचा विचार या ओव्यांमधून ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे. एक एक शब्द तिथे लिहिताना अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा. अभिप्रावो म्हणजे मी सांगतोय, या मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. कृपानिधी हा जो शब्द आहे ना, तुम्ही कृपावंत आहात. भगवंत आपण कृपावंत आहात आणि तुम्ही जे काही मला सांगितलं आहेत आत्तापर्यंत त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. आपल्याला मिळालेला शिष्य त्याच्यापेक्षा तो गुरु त्या शिष्याकडे बघताना त्यातलं प्रावीण्य, त्यातला तरबेजपणा याच्यावर ठरवत असतो त्याला पुढचं ज्ञान किती द्यायचं. यावर तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाराज. सुरुवातीला या महाभारताच्या काळामध्ये गुरुकुल नावाची पद्धत होती. म्हणजे सगळे शिष्य गुरुकडे जायचे आणि तिथे राहायचे, तिथेच कामं करायचे आणि तिथेच विद्या संपादन करायचे. ही खरी त्यावेळीची पद्धत. त्याप्रमाणे गुरुकडे काही शिष्य होते. ते शिष्य शिकत होते. शिकवून झालं गुरूंचं. गुरूंनी सांगितलं आता तुमचं शिक्षण झालेलं आहे, आता एक काम करा, मी तुम्हाला आंबे देतो, हे आंबे घेऊन जा आणि कोणी बघत नाही अशा ठिकाणी तुम्ही ते खा. म्हणजे कोणासमोर खाऊ नका. गुरूंनी सांगताना हे सहज सांगितलं. सगळे शिष्य आंबे घेऊन गेले. कोणी गपचूप त्या खोलीमध्ये बसून दरवाजे बंद करून खाल्ला, कोणी जंगलात जाऊन खाल्लं, कोणी झाडावर बसून खाल्लं. सगळीकडे जाऊन आंबे खाऊन आले. एक शिष्य आंबा तसाच परत घेऊन आला. खूप वेळ झाला तो आला नाही म्हणून गुरुजीने विचारलं. तो संध्याकाळी तो शिष्य आला, आंबा त्याच्या हातात तसाच. गुरुजीने विचारलं, अरे बाबा तू आंबा का खाल्ला नाहीस? नाही म्हणले. गुरुजी म्हणले तुम्हीच सांगितलं ना कोणी बघत नाही अशा ठिकाणी जाऊन आंबा खा म्हणून. मग गुरुजी म्हणाले हो मग अशी अनेक ठिकाणी तू का खाल्ला नाहीस आंबा? नाही म्हणले मी ज्या ज्या ठिकाणी गेलो ना त्या त्या ठिकाणी माझा देव मला बघत होता. मग देव मला बघतोय म्हटल्यानंतर मी आंबा कसा खाऊ? महाराज ही गुरुची विद्या या शिष्याने गुरुला दिलेली. कोण शिष्य अत्यंत प्रवीण आहे, तरबेज आहे. असाच अर्जुन आहे. त्यामुळे अर्जुनाने विचारलेला प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अर्जुनानेच हे प्रश्न विचारले नाहीत भगवंताला, त्याला ज्ञानार्थ हे ज्ञान आपल्यापर्यंत येणार नाही. आणि ते आलेलं ज्ञान या माऊलींनी त्यांनी ओव्यांच्या रूपामध्ये आपल्याला फोड करून सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न अर्जुनाचा ऐकण्यासारखा आहे. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके, ते पूस पाहून मेखे मनाचिनी. तुला आनंद होईल, तुला जे वाटेल विचारावं, जे तुझ्या मनात येईल ते तू आनंदाने संतोषाने मला विचार. या बोला पार्थे म्हणितेले सांग पा कृष्णा ते, काय म्हणिपे स्त्रीत प्रज्ञा ते ओळखो केवी. या बोला पार्थे म्हणजे यावर पार्थाने विचारलं, अर्जुनाने विचारलं, सांग मग कृष्णा स्थितप्रज्ञ म्हणजे बुद्धियोग झाल्यानंतर ज्या वेळेला स्थितप्रज्ञ म्हणून जी काही स्थिती येते त्या स्थितप्रज्ञाला कसं ओळखायचं.
आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्नी जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. तू म्हणतोस ना देवा बुद्धियुक्त हो म्हणून, बुद्धियुक्त झाल्यानंतर तुझी स्थिर बुद्धी होईल. अरे पण देवा ही स्थिर बुद्धी मला आलेली आहे, मी बुद्धियुक्त झालेलो आहे, मला स्थितप्रज्ञता आलेली आहे, हे मी कसं जाणायचं? त्या स्थितीबद्दल तू मला काहीच सांगितलं नाहीस. ती स्थिती कशी काय मी आलेली आहे माझ्यात हे समजू, हे समाधी सुख अखंडित मला मिळेल असं माझ्यामध्ये आलेली स्थितप्रज्ञता मी कशी ओळखू, कसं समजू, त्याचं परिमाण काय, त्याचा निकष काय? प्रश्न किती गहन आहे बघा. प्रवीण आहे, अत्यंत तरबेज कुशाग्र बुद्धिमत्तेचा अर्जुन हा भगवंताला विचारतोय, ते काय आहे हे तुम्ही मला सांगितलं, पण ते कसं माझ्यामध्ये आलेलं आहे मी कसं ओळखू ते सांगा. प्रश्न खूप सुंदर आहे, पण शेवटला ते परब्रह्म आहेत, भगवंत आहेत. याच्यावरती ओवी लिहिली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणजे भगवंताचं कौतुक करावं किंवा भगवंताच्या गुणांचा आदर करावा अशी ही ओवी आहे. तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू बोलतो असे. हा परब्रह्म आहे, हा जो श्रीकृष्ण आहे, हा भगवंत आहे, हा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. तो कोण आहे? 6 गुणांचा अधिकार आहे. आता तो काय उत्तर देतो, तो प्रत्यक्ष नारायण काय उत्तर देतो हे ऐका. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानिसी, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. अरे अर्जुना, हा अभिलाषू प्रौढ मानिसी म्हणजे मनातला अभिलाषा, मनातली इच्छा जो सगळ्यात मोठी मानतो, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. तो स्वर्गसुखाची स्वतःच्या सुखासाठी, अंतरात्म्याच्या सुखासाठी तो हा विचार करतोय, जो सर्वदा नित्यतृप्तू अंतःकरण भरितू. आपलं अंतःकरण कायमस्वरूपी तृप्त आहे. परी विषया माझी पती तू जेणे संगे कीजे. पण विषयांच्या मागे तो लागत नाही, विषयांच्या अधीन होत नाही, त्यांच्या संगतीत तो जात नाही. असा तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मस्तोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. ज्याच्या मनातून काम निघून गेलेला आहे, जो विषयाच्या संगतीत नाही, इंद्रियांच्या अधीन नाही, असा तो आत्मसंतोषी, ज्याचं मन स्थिर आहे, असा स्थितप्रज्ञ माणूस तोच पुरुष. हा स्थितप्रज्ञ हे तू जाण. महाराज याच्यावरही तुम्हाला मी एक उदाहरण देतो. उदाहरण फार सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. एक संत पुरुष परदेशात गेले, ब्रह्मचारी होते. आता त्यांचं ब्रह्मचर्य हे खोटं आहे किंवा त्यांचं ब्रह्मचर्य तोडावं म्हणून तिथल्या एका तरुणीने मनाशी एक योजना आखली. खरंच हे ब्रह्मचर्य आहे का हे खोटे आहेत, पाखंडी आहेत, हे बघण्यासाठी तिथल्या एका तरुणीने हा विषय आपल्याला सुयोग्य वाटावा किंवा हा विषय खरा आहे का खोटा आहे समजावं, यासाठी त्या तरुणीने त्या महाराजांना आपल्या घरी बोलवलं. ब्रह्मचर्य असलेले ते महाराज, ते संत, ते महात्म्य त्या माऊलीच्या घरी गेलो. ती माऊली अत्यंत सुंदर कमनीय बांध्याची, जिच्या रूपाला कोणतंही वर्णन करता येणार नाही, इतकं सुंदर ते रूप असलेली तरुणी. जसे संत घरामध्ये गेले, दरवाजा बंद झाला, तशी ती तरुणी अंगावरती झिरमिरीत असलेलं वस्त्र घालून त्यांच्यासमोर उभी राहिली. आतमध्ये नखशिकांत ती विवस्त्र होती. महाराजांच्या समोर ती विवस्त्र अवस्थेमध्ये उभी असताना महाराजांचं ब्रह्मचर्य ढळावं, महाराजांनी आपल्याकडे अभिलाषेने पाहावं म्हणून तिने तो पडदाही बाजूला सारला. महाराजांनी एकदा नखापासून तिच्या मस्तकापर्यंत एक नजर टाकली. महाराज हसले. तो स्थितप्रज्ञ महाराज हसलाय. ब्रह्मचर्य असलेलं ते संत महात्म्य हसलं, आनंदी झालं.
मनावरती हसू आलं, भगवंताला नमस्कार केला आणि ते तिथून निघाले. हा किस्सा त्यांनी आल्यानंतर आपल्या शिष्यांना, आपल्या सगळ्यांना सांगितला. म्हणले, महाराज, तुमच्यासमोर एवढी ती सुंदर रूपवती ललना असताना तुम्ही तिचा उपभोग का घेतला नाही? ती प्रत्यक्ष तुमच्या समोर उभी होती, तिने तुम्हाला सांगितलं होतं, मग तुम्ही तिचा उपभोग का घेतला नाही? यावर त्या संत महात्म्याचं उत्तर अत्यंत सुंदर आहे. म्हणले, अरे वेड्यांनो, ती माझ्यासमोर जी उभी होती ती ईश्वराने घडवलेलं सुंदर असं रूप होतं. ईश्वराने घडवलेली सुंदर एक मूर्त होती. ती मूर्त मी बघितली, ईश्वराचं कौतुक केलं, त्याचा आभार मानले. पण मला सांगा, या मूर्तीशी, या समोर असलेल्या अमूर्त रूपाशी कोणी संभोग करतं का? म्हणजे महाराज, त्या संत महात्म्यांनी त्या सुंदर तरुणीला एक सुंदर प्रतिकृती, सुंदर रूपाची मूर्ती म्हणजे पाषाणाची मूर्ती समजून ईश्वराचं कौतुक करून त्यांनी काय सुंदर घडवलंय असं म्हणून महाराज निघून येणं, हे स्थितप्रज्ञतेचं लक्षण आहे. ही स्थितप्रज्ञता आपल्या अंगी आणण्याचं, बांधण्याचं काम आपण करायला हवं, हे या ओवीमधून सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीची गरज समाजाला आहे. ही कशी गरज आहे या ओवीतून समजावून आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. एक एक गोष्टीची उकल करताना ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेली ओवी ही कौतुक करण्यासारखी आहे. महाराज, आपण ज्ञानेश्वरीपासून लांब चाललेलो, ज्ञानेश्वरी तिथेच आहे, भगवंत तिथेच आहे, आपण वाचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि वाचली तरी आपल्याला समजत नाही, याच्यासारखा महामूर्खपणा आपल्याकडे दुसरा नाही. म्हणून प्रत्येक ओवी समजावण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला समजली तर दुसऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करा. पुढची ओवी घेऊया महाराज. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैजे ना. अरे, दुःख झालं तरी त्याला उद्वेग नाही. अर्जुना, दुःख झालं तरी त्याला उद्वेग नाही, चिंता नाही, क्षोभ नाही. आणि सुखाची आरती, अत्यंत टोकाचं सुख मिळालं तरी त्याची कोणतीही त्याला म्हणजे काळजी नाही, तमा नाही, फिकीर नाही, किंवा त्याच्याबद्दल त्याला कुठलाही आनंद नाही. फार मोठा त्याचा गाजावाजा नाही. अरे ठीक आहे, झालं सुख, झालं चांगली गोष्ट घडली, त्याच्यासाठी तो पैजेवरती जसं काही गोष्ट लावतात की मला मिळालीच आहे, की मला मिळणारच आहे, अशी कुठली त्याची नाही. अरे, हे दिलं हे भगवंतानी दिलेलं आहे असं म्हणून सोडून देणं, इतकं स्थितप्रज्ञामध्ये आपोआप ती गोष्ट येते. अर्जुना, तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही. म्हणजे काम आणि क्रोध सहज नाही आहे का? आहे. तो पौरुष नाही का? आहे. त्याला राग येत नाही का? राग येणार निश्चित, पण तो सहज नाही. बारीक सारीक गोष्टीवरनं रागावणारा स्थितप्रज्ञ नाही. आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. कोणत्याही गोष्टीचं त्याला भय नाही. या जगामध्ये कोणत्याही गोष्टीला तो घाबरत नाही, त्याला भीती नाही. आणि काम क्रोध या दोन्ही गोष्टी सहज त्याला येत नाहीत. त्याच्या इच्छेनुसार काम आणि क्रोध हा त्याला येतो. हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. महाराज, पुढची ओवी बघा. जो त्याला आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितो. असा जो कोणी असेल, जो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही, सुखदुःखाचा विचार करत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, निरसुनी उपाधी, कोणत्याही उपाधीचा स्वतःच्या शरीराला, अंगाला लवलेश जाता नाही, कुठल्याही गोष्टीचा महिमा, तो कीर्ती स्वतःच्या अंगाला चिटकून घेत नाही. जे घडलंय ते केवळ भगवंतानी घडवलेलं आहे, माझा याच्यात यत्किंचितही वाटा नाही, असं जो म्हणतो तो हा स्थिर बुद्धीचा माणूस आहे. जो सर्वत्र सदा परिसरीसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अदत्तम प्रकाशा माझी न म्हणे. कुठेही गेला,
कुटणाच्यातही गेला, थोरा मोठ्यांच्यात जाऊन बसला तरी तो तसाच, लहानांच्यात गेला तरी तो तसाच, कुठेही गेला तरी त्याच्यात बदल नाही. असा तो स्थितप्रज्ञ योगसिद्धी प्राप्त झालेला पुरुष हा चंद्रासारखा प्रकाश जरी परावर्तित करत असला तरी तो म्हणतो हा प्रकाश माझा नाही, हा प्रकाश सूर्याचा आहे, तो माझ्यावर पडला आणि मी तो पृथ्वीला देतोय, हा प्रकाश माझा नाही. अधोत्तम प्रकाशा माझी न म्हणे, तो स्वतःचा म्हणत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळी. एकदा मनामध्ये स्थितप्रज्ञता आली का कोणत्याही गोष्टीमध्ये मन विच्छिन्न होणार नाही. त्याच्यामुळे समता म्हणजे कोणतीही असमता, कुठलीही चुकीची गोष्ट घडली तर त्याच्याबद्दल मन विच्छिन्न होणार नाही आणि कुठल्याही गोष्टीमुळे मनामध्ये दया येणार नाही. महाराज या सगळ्या ज्या ओव्या आहेत ना, या सगळ्या ओव्यांमध्ये महाराज दीर्घायुष्याचं रहस्य दडलेलं आहे. याच्यामध्ये या योगामध्ये तुम्हाला दीर्घायुष्य कसं मिळेल याबाबत खरं वर्णन आलेलं आहे. कोणत्याही गोष्टीचं आपलं नाही असं एकदा म्हणायला आपण सुरुवात केली का आपल्याला कोणताही राग नाही, कोणताही लोभ नाही, मनाला कुठलीही व्याधी नाही. एकदा मनाची व्याधी गेली ना महाराज, काही शरीराची व्याधी जायला वेळ लागत नाही. आपल्याला महाराज एक दीर्घायुष्याचा पहिला टप्पा जो आहे, या ओव्यांमध्ये कसं दीर्घायुष्य आपल्याला मिळावं याबाबत महाराज वर्णन आहे. काय करायला पाहिजे, कोणत्याही गोष्टीचा विवेकी विचार करायला हवा. प्रथम आपण ती गोष्ट आपल्यासमोर आलेली असताना ही भगवंताने आणलेली आहे, आपल्याकडनं घडलेली गोष्ट भगवंताने घडवलेली आहे हे म्हटलं म्हणजे मनावरचा ताण हलका होतो. मनावरचा एकदा महाराज ताण हलका झाला की तुमच्या कोणत्याही शारीरिक मानसिक आपल्याला व्याधी जडत नाहीत, शरीर शांत राहतं. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरही आपल्याला तेच सांगतो, तुम्ही विचार करू नका, तुम्ही शांत राहा. ही योगस्थिती आणण्यासाठी दीर्घायुष्याचं हे मंत्र आपल्याला सांगितलेला आपल्यामध्ये आपण आणण्यासाठी 5 मिनटं महाराज हात जोडून बसायला शिका. दोन्ही हात जोडणं याचा अर्थ चांगलं वाईट या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन मनाला नमस्कार करणं. तुमच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे, समोर कुठलाही देव नको महाराज, भगवंत तुमच्यामध्ये. हात जोडलात की पहिला नमस्कार भगवंत म्हणून तुमच्या स्वतःच्या आतमधल्या भगवंताला जातो. म्हणून हात जोडून 5 मिनटं सगळी इंद्रिय शांत करून बसणं हे या दीर्घायुष्याचं पहिलं पाऊल आहे. आपल्याला बसता आलं पाहिजे, व्याधी चिंता या संसारातली दुःख बाजूला ठेवता आली पाहिजेत. 5 मिनटं हात जोडून स्तब्ध बसता आलं पाहिजे, योगस्थितीचा अनुभव घेता आला पाहिजे. महाराज प्रत्येक गोष्टीचा विचार हा दीर्घायुष्यासाठी कसा आहे या ओवीचा हे तुम्हाला पुढे मी समजावतो. आपल्याला आलेली पुढची जी ओवी आहे ना महाराज, तो एक सुंदर गोष्ट आहे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे ना भिवावे, जो वोकटेने नागवे विषादासी. काहीही चांगलं मिळालं, चांगलं घडलं तर त्याच्याबद्दल अतिसंतोष, गाजावाजा ढिंडोरा पिटण्याची गरज नाही. आणि वाईट घडलं तर त्यासाठी रडत बसण्याची गरज नाही. विषादही नको, आनंदही नको, आहे तेवढ्यापुरतं घडलं ठीक आहे असं जर तुम्ही म्हणायला शिकलात, असं जर तुम्हाला समजलं, असं तुम्हाला जर करता आलं तर अनेक दुःखांच्यापासून तुम्ही लांब व्हाल. तुम्ही आपोआप एका योगस्थितीमध्ये येऊन थांबाल, ज्या ठिकाणी सुखदुःख तुम्हाला, पापपुण्य कुठल्याही गोष्टी तुम्हाला काहीही केल्या अडचणीत आणणार नाहीत, मानसिकदृष्ट्या तुम्हाला थकवा येणार नाही. महाराज एकदा रेल्वेतनं जात होतो, रेल्वेतनं जात असताना ही लहान लहान मुलं भीक मागायला येतात ना महाराज, ती माझ्यासमोर आली. बाजूला एक माझा मित्र बसला होता, त्याने त्या मुलाला काही पैसे दिले. मला म्हणले महाराज आपण देत नाही.
मी म्हटलं मी त्याला पैसे देत नाही. तू त्याला पैसे दिल्यानंतर तू त्याला असं सांगतोयस की बाळा भीक माग. आयुष्यामध्ये त्याला जर इथे जर 200-300 रुपये जर या गाडीतनं रोज मिळाले तर महाराज तो शिकेल का? तो चांगल्या गोष्टी आत्मसात करायला जाईल का? तो आयुष्यभर भीक मागेल. तू ज्या वेळेला म्हटलं तू पैसे दिलेस याचा अर्थ तू त्याला भविष्यात भीक मागत राहा असा तू त्याला सल्ला दिलास जो मी देणार नाही. महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला या विवेकाचा विचार करता आला पाहिजे. आपण जी कृती करतोय त्याच्यामुळे समोरच्या माणसाच्या आयुष्यात काय घडणार आहे, कोणता बदल होणार आहे, ती चुकीची आहे का बरोबर आहे हे विचार करून आपण कृती करायला हवी. ते या ओवीतून आपल्याला सांगण्याचा ज्ञानेश्वर माऊली प्रयत्न करतायत. पुढची ओवी विचारात घेण्यासारखी आहे. ऐसा हरिक शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाडपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. असा जो कोणी आहे ज्याला हरिक शोक नाही, हरिक म्हणजे तो आनंद हर्षोन्माद त्याला होत नाही, ज्याला शोक होत नाही, त्याला स्वतःचा आत्मबोध आहे की हे जे काही घडतं आहे हे केवळ आणि केवळ ईश्वराच्या मर्जीने घडतं आहे. तो जाडपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. तोच प्रज्ञायुक्त आहे, तोच स्थितप्रज्ञ आहे हे धनुर्धरा. तू जाण. याच्यावर उदाहरण आहे का कुर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसे इंद्रिया आपती येती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. महाराज आपण देवळात जातो तिथे आपण कासव बघतो. समोर कासव ठेवलेलं असतं. महाराज येतात लोक नमस्काराला कासवावर हळद कुंकू वाहतात. कासव का आहे तिथे, कशाचं प्रतीक म्हणून कासव तिथे ठेवलेलं आहे ना, ही ओवी तुम्हाला सांगते. हा कुर्म म्हणजे कासव. हा कासव जसं त्याला गरज असेल तेव्हा आपले अवयव बाहेर काढतो आणि त्याची गरज नसेल त्यावेळेला ते पाचही अवयव आतमध्ये घेतो. त्याचप्रमाणे तुम्ही देवळात गेल्यानंतर ईश्वरासमोर तुमची पाचही इंद्रिय आतमध्ये घेतली पाहिजेत. तुमच्या डोळ्यांनी वाईट गोष्ट बघू नये, कानाने वाईट ऐकू नये, तोंडाने तुम्ही वाईट बोलू नये, हाताने वाईट स्पर्श करू नये. या सगळ्या गोष्टी 5 इंद्रियांच्या तुम्ही करायच्या आहेत आणि त्या केल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे भगवंताचं दर्शन घेताना डोळे मिटले पाहिजेत, हात जोडले पाहिजेत. हात याच्यासाठी जोडले पाहिजेत की हाताचा कुठेही स्पर्श होणार नाही. डोळे याच्यासाठी मिटले पाहिजेत तुम्हाला कुठलीही विषयाधीन वस्तू समोर दिसली तरी तुमचं मन विचलित होणार नाही. कान बंद करता आले पाहिजेत, वाईट गोष्ट तुम्ही ऐकणार नाही. तोंडातून नामस्मरण हवं. नाक शांतपणे चांगल्या वासाचा विचार करावा आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला भगवंताच्या जवळ घेऊन जाणार आहेत. म्हणून त्याचं रूपक म्हणून कासव तिथे ठेवलेलं असतं. महाराज देवळात गेल्यानंतर आपण काय बघतो महाराज, एक बाई येते, बडबड करते दुसऱ्या बाईशी, घरच्या विवंचना सांगते. ती त्या देवाच्या डोक्यावर पायावर हळद कुंकू वाहते, कासव हळद कुंकू वाहते, देवावर फुलं वाहते, गप्पा टप्पा मारत जात आहेत. देव हा गप्पा टप्पा मारण्याचा महाराज विषय नाही, कुठेही काही फुलं वाहण्याचा विषय नाही. ही आत्मस्थिती अनुभवण्याचा विषय आहे. मंदिरात गेल्यानंतर 5 इंद्रिय आतमध्ये ओढून, कासवासारखी आतमध्ये ओढून ती योगस्थिती, ती प्रज्ञास्थिती आणून त्या विचारांनी फक्त केवळ आणि केवळ भगवंताचा विचार करणं, भगवंताचं ज्ञान करणं आणि मग त्याच्यानुसार आपल्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टीबद्दल भगवंताला धन्यवाद देणं. महाराज इतकंच आपलं काम आहे. महाराज तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो. एखाद्याकडे पैसा नाही, गरीब आहे म्हणून लग्न होत नाही, पैसा येतो. शिक्षण होतं, नोकरी लागते, पैसा येतो. पैसा आला पण मुलगी मिळत नाही महाराज, म्हणून दुःख. चांगले मुलगी मिळालं, लग्न झालं, मुलबाळ होत नाही म्हणून दुःख. अपत्य जन्माला आलं, मुलगी आली, मुलगा झाली म्हणून दुःख. मुलगा झाला, शिकलत नाही म्हणून दुःख. शिकला, परदेशात निघून गेला, आम्हाला बघत नाही म्हणून दुःख. महाराज मुलगी झाली, मुलगी शिकली, तिला अनेक विचार आले, दुसऱ्याबरोबर पळून गेली म्हणून दुःख.
आपल्याकडे सगळं काही आहे पण मुलं आपल्याकडे येत नाहीत म्हणून दुःख. महाराज, दुःखांची परिसीमा नाही. प्रत्येक गोष्टी ही कंगोऱ्यासारखी आहे. त्या कंगोऱ्या अनेक आहेत, दुःखाला अनेक गोष्टींमध्ये दुःख आहे. पण जर तुम्हाला हीच परिस्थिती जर तुम्ही उलटून बघितली, जर एखाद्या भिकाऱ्याकडे बघितलं तर महाराज तुम्हाला दिसेल त्याच्याकडे काहीच नाही. तो भीक मागत फिरतोय. मग त्याच्यापेक्षा तुम्हाला घर आहे, पण ते एक छोटं वनरूम किचनचं का असेना, छोटीशी झोपडी का असेना, पण तुम्हाला घर आहे. सुख नाही का? एखाद्याचं लग्नच होत नाही, तुमचं लग्न झालं आहे, सुख नाही का? एखाद्याला मूळबाळच होत नाही, तुम्हाला मूल आहे, सुख नाही का? नाही शिकला मुलगा तुमच्या जवळ राहतोय, तुम्हाला सुख नाही का? सुख कशात आहे? सुख मानण्यात आहे. विचारांमध्ये सुख असायला पाहिजे. दुःख तुमच्या विचारांमध्ये तुम्ही बरोबर घेऊन चालताय, हा दोष तुमचा महाराज, भगवंताचा नाही. आता तुम्ही किती गर्भश्रीमंत आहात याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला हात आहेत, पाय आहेत, तुम्ही लक्षाधीश आहात. महाराज, तुम्ही चालताय, तुम्ही लक्षाधीश आहात. तुम्ही बोलताय, तुम्ही कोट्याधीश आहात. तुम्हाला ऐकू येतं आहे, तुम्ही अरबोपती आहात. आणि महाराज, तुम्हाला जर बघता येतं आहे, तुमचे डोळे जरी सृष्टी भगवंताने बघतायत, तुम्हाला जर दिसतंय, तर ते अरबो खरबोपतीपेक्षा जास्त आहे, अनमोल आहे. कारण या जगांमध्ये या डोळ्यांनी बघण्याच्या दृष्टीला कुठलंही मोल नाही. हे भगवंताने निर्माण केलेला हा चमत्कार आहे. तुम्हाला जर हे सगळे अवयव, सगळी इंद्रिय जर यथाशक्ती जर उत्तम दिली असतील, तर तुमच्यासारखा श्रीमंत या जगात कोणी नाही. हा विचार महाराज आत्मज्ञान म्हणून, योगस्थिती म्हणून या ओव्यांमधनं महाराज तुम्ही करायला हवा, केला पाहिजे. आता विचार करा महाराज, हे सगळं माझ्याकडे आहे आणि हे ज्याच्याकडे नाही तो गरीब आहे. मी महाश्रीमंत आहे, माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. सांगा महाराज, दुःख कसलं? निर्माण केलेली भगवंताची ही मोठी सृष्टी तुम्हाला बघता येते, उपभोग घेता येतो, आनंद घेता येतो. याच्यासारखं सुख महाराज दुसरं नाही. याबद्दल, केवळ या आणि याच गोष्टीबद्दल देवळात जाऊन भगवंताला धन्यवाद देणं, यासाठी ही योगस्थिती अनुभवा. भगवंताकडे जा, फक्त धन्यवाद म्हणा. भीक मागायला देवळात जाऊ नका. महाराज, आत्मज्ञान म्हणजे काय हे या ओवीतून तुम्हाला भगवंत, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सांगण्याचा प्रयत्न करतायत. योगस्थिती, स्थितप्रज्ञता तुमच्यात असायला पाहिजे. असलेल्या गोष्टींचा आनंद घेता तुम्हाला आला पाहिजे. या ओवीतून आपल्याला शिकायचं आहे. पुढे अनेक ओव्या आहेत, विषयांच्याबद्दल, पुढच्या ओव्यांबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. महाराज, तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.